स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉज मशीनची वाजत गाजत काढली शहरातून वरात। मागील 2 महिन्यापासून ई-पॉज मशीनवर धान्य वितरण करताना सातत्याने होणारे सर्व्हर डाऊन तसेच या मशीन संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे धान्य वितरण करता येत नाही। त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिका धारकांना आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी ताटकळत बसावे लागत आहे। राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्या दुकानामध्ये धान्य उपलब्ध असून देखील धान्य वितरित करू शकत नसल्याने याबाबत तहसील स्तरावर, जिल्हा स्तरावर तसेच राज्य स्तरावर अनेक वेळा तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारचे सकारात्मक उपाययोजना न झाल्यामुळे राज्यातील सर्व स्तरावर धान्य दुकानदार आपल्या तहसील कार्यालयात ई-पॉज मशीन जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या अनुषंगाने मलकापूर शहरातून या मशीन एकत्रित लोडगाडीवर ठेवून मिरवणूक काढण्यात आली व या मशीनचे पूजन करून या मशीन तहसील कार्यालयासमोर ठेवण्यात आल्या। या ई-पॉज मशीन संदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात याव्या, अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। या आंदोलनकर्त्या स्वस्त धान्य दुकानदारांनी मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन देखील दिले। दिलेल्या निवेदनावर राजेश अंबुस्कर जिल्हाध्यक्ष तथा सुनील बर्डे, एस.आर. मोरे, एल.बी. वाधवानी, डी.ए. मोरे, एस.एस. पाटील, जयसिंग चौहान यांच्यासह असंख्य स्वस्त धान्य दुकानदाराच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। ऑफलाईन सुद्धा तुम्ही वाटप करू शकता। तर ऑफलाईन आपल्याला वाटप करायचं आहे आणि याच्यामध्ये अधिकारी म्हणजे तहसीलदार किंवा नायब तहसीलदार पाहिजे असं नाही, गावातले ग्रामसेवक, तलाठी किंवा पोलीस पाटील, सरपंच हे जरी तुमची समिती असते, दक्षता समिती समोर प्रॉपर वाटप व्हावं या उद्देशाने शासनाने म्हटलेलं आहे की एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यासमोर तुम्ही वाटप करावं। तर त्यामुळे आमची विनंती आहे आपल्याला की मशीन जमा करू नका, ते अजून अदलाबदल झालं, काही प्रॉब्लेम झाले तर तुम्हाला उद्या घोर होऊन जाईल, आहे ना। सर्व्हरचा कसा विषय सॉल्व्ह करणं सुरू आहे शासन स्तरावर आणि सर्व्हरचं कसं कधी नवीन जे काम नवीन मशीन भेटलं तुम्हाला, त्यामुळे ते सर्व्हरवर मोठं ताण येते कधी, त्यामुळे सर्व्हरला डाऊन होणे किंवा सर्व्हरवरचे काही प्रॉब्लेम निर्माण होतात। तर ते शासनाला आपण कळवलेलं आहे की सर्व्हरचे जे प्रॉब्लेम आहे त्यामुळे ई-पॉज मशीन चालू होत नाही। तर सर्व्हरचं काम सुरू आहे आणि होऊ शकते 8-15 दिवसात सर्व्हर ओके होऊन काम सुरू होईल। त्याच्या पूर्व मशीन आपल्या व्यवस्थित चालत होत्या, त्या पद्धतीने ही मशीन चालते। राज्यात ई-पॉज मशीनवर धान्य वितरण सुरू झाल्यानंतर पूर्वी 2G मशीनवरून धान्य वितरण सुरू होतं। 2G वरच्या मशीन त्रासदायक आणि तांत्रिकदृष्ट्या असफल असल्यामुळे संघटनेने मागणी केल्यानुसार मागील महिन्यात 4Gच्या मशीन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। परंतु 2G पेक्षा 4Gच्या मशीन ह्या वादग्रस्त असून याच्यात घोटाळा झालेला आहे। या 2Gच आहे किंवा 4Gचं याच्यात काय आहे त्याची तांत्रिकदृष्ट्या कोणतीही तपासणी झालेली नाही। जेव्हापासून मशीनवर आला त्या धान्य वितरण बरोबर होत नाही, कार्डधारक लाभार्थ्यांना वापस जावं लागते। यासाठी आमच्या राज्य संघटनेने एक निर्णय घेतलेला आहे की ह्या ज्या खराब मशीन आहे, निकृष्ट दर्जाच्या मशीन आहे, या आपण प्रशासनाकडे जमा करायच्या। त्या अनुषंगाने आज या मशीन तहसील कार्यालयात तहसीलदार साहेब यांच्या जमा करण्याकरता आम्ही मलकापूर तालुक्यातील मशीन आणल्या। पूर्ण राज्यभर, पूर्ण जिल्हाभर हा कार्यक्रम असून याच्यानंतरही जर सरकारकडून याच्यावर योग्य ते पाऊल उचलण्यात आलं नाही तर सप्टेंबर महिन्यापासून पूर्ण राज्यातले धान्य वितरण थांबवण्यात येईल।
संपर्क करा.